गुड आफ्टरनून एव्हरीवन. झालीत का जॉईन? अमित अमित सर हा सर. लाईव्ह केलेलं आहे ना? हो, थांबा एक मिनिट. मी रिक्लेम करतो होस्ट, तुम्हाला स्पॉटलाइट करतो. एक मिनिट. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके सर. ओके, थँक्यू सर. एक 2 मिनिट वाट पाहूयात आपण बाकीच्यांना जॉईन होईपर्यंत. झालेलं आहे. ठीक आहे. काय पाहत होतो आपण लास्ट लेक्चरला? काय पाहत होतो सांगा? रिप्लाय मी. आवाज येतोय क्लिअर? स्क्रीन क्लिअर आहे? येस सर. येस सर. ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीला स्टार्ट केलं होतं. पहिल्यांदा या चॅप्टरमध्ये फर्स्टली आपण पाहिला लेविस अँड कोसेल अप्रोच म्हणजेच ऑक्टेट रूल पाहिला आपण. ऑक्टेट रूल थेअरी पाहिली. त्याच्यानंतर म्हणजे इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी म्हटलं होतं आपण. लेविस आणि कोसेलने जे कंबाइनली थेअरी फॉर्म केली होती तिचं नाव होतं इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी. त्याच्यानंतर सेकंड थेअरी पाहिली आपण VSEPR थेअरी, जी की बेस्ड होती एखाद्या मॉलिक्युलच्या सेंट्रल ॲटमच्या अराउंड असणाऱ्या ज्या काही इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत, त्या बॉन्डिंग पेअर्स असतील किंवा लोन पेअर्स असतील, तर त्याच्यामध्ये जे रिपल्शन आहे त्याच्यावरती ती डिपेंड होती. VSEPR थेअरी नंतर आपण काय पाहिलं, त्याच्यातनं मेजॉरिटीली आपण जॉमेट्री पाहिली. मॅक्झिमम मॉलिक्युलची जॉमेट्री आपण त्याच्यावरून सांगू शकतो की रिपल्शनमुळे जॉमेट्री किंवा बॉन्ड अँगल कसा कमी होतोय किंवा कसा जास्त असेल, मॅक्झिमम रिपल्शन कसं असेल, मिनिमम रिपल्शन होईल आणि मॅक्झिमम स्टॅबिलिटी कशी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षाही ऍडव्हान्स थेअरी पाहिली आपण व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी, की जी टोटली डिपेंड होती की ॲटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होती. जेवढं ओव्हरलॅपचा एक्सटेंट जास्त असेल तेवढा बॉन्ड स्ट्रॉंगर होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, हाफ फील्ड ऑर्बिटल ऑफ फर्स्ट ॲटम कंबाइन्स और ओव्हरलॅप्स विथ द हाफ फील्ड ऑर्बिटल ऑफ अनदर ॲटम अँड फॉर्म्स कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे. त्याच्यामध्ये बॉन्डचे 2 टाईप पाहिले आपण. एक टाईप असतो सिग्मा बॉन्ड, सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड, आणि दुसरा टाईप असतो पाय कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्डचेच 2 टाईप पाहिले आपण, सिग्मा आणि पाय. सिग्मा मीन्स ओव्हरलॅप अलॉंग द ऍक्सिस, इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस आहे. 2 ॲटमच्या सेंटरला जॉईन करणारा जो ऍक्सिस आहे त्याला आपण म्हटलं इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस. त्या इंटरन्यूक्लिअर ऍक्सिसच्या वरती जर ओव्हरलॅपिंग होत असेल तर तो सिग्मा बॉन्ड आहे, आणि लॅटरली साइडहून होत असेल तर त्याला आपण म्हणणार पाय बॉन्ड आहे. ठीक आहे. तर मॉलिक्युलर ऑर्बिटल पण ड्रॉबॅक्स पण पाहिले आपण, पीबीटीच्या ड्रॉबॅक्स पण पाहिले की ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्डला एक्सप्लेन केलं नव्हतं किंवा फक्त ॲटॉमिक ऑर्बिटल कन्सिडर केले होते. त्यातही फक्त व्हॅलेन्स शेल मधले ॲटॉमिक ऑर्बिटल कन्सिडर केले होते. इनर शेल मधले ॲटॉमिक ऑर्बिटल हे पीबीटी मध्ये आपण कन्सिडर करत नव्हतो, बरोबर की नाही? पीबीटी मध्ये इनर 1s ला तर कधीच कन्सिडर केलं नाही आपण. 2s किंवा 2p लाच कन्सिडर करायचो आपण सेकंड रो ॲटम साठी, पिरियडिक टेबल मधले सेकंड रो ॲटम साठी. तर याच्यामध्ये फर्स्ट ऑर्बिटल जे होते फर्स्ट इनर शेल मधले, तर ते ऑर्बिटल्स कन्सिडर केले नाही, त्याच्यातले इलेक्ट्रॉन कन्सिडर केलेले नाहीये. त्याच्यानंतर बॉन्ड फॉर्म होण्याच्या अगोदरचे ॲटम आणि त्याचे ऑर्बिटल कन्सिडर केले. टोटल मॉलिक्यूल बॉन्डिंग झाल्यानंतर पिक्चराइज केला नव्हता. त्याच्यामध्ये ऑक्सिजन मॉलिक्यूल जो की पॅरामॅग्नेटिक आहे एक्सपेरिमेंटली, तो अकॉर्डिंग टू पीबीटी डायमॅग्नेटिक होतो का, तर सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड होतात. म्हणजेच पीबीटी ही थेअरी कुठेतरी कमी पडली आणि आपण एमओटी जी टोटली क्वांटम मेकॅनिक्स वरती डिपेंड आहे, क्वांटम मेकॅनिक्स वरती डिपेंड आहे. क्वांटम मेकॅनिक्स मधून आपण वेव्ह इक्वेशन घेतलं की जे स्क्रॉडिंजर इक्वेशन आहे, एच कॅप साई इज इक्वल टू ई इंटू साय. एच कॅप इज द मॅथमॅटिकल ऑपरेटर कॉल्ड हॅमिल्टन
साई इज द वेव्ह फंक्शन. आता इम्पॉर्टंट आहे साई. साई इज द वेव्ह फंक्शन आणि ई इज द टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम. साई काय रिप्रेझेंट करतोय? साई स्क्वेअर जर घेतला सो साई स्क्वेअर रिप्रेझेंट म्हणजे वेव्ह फंक्शनचा स्क्वेअर. तो रिप्रेझेंट करतोय प्रोबॅबिलिटी. इट इज द मेजर ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड दी न्यूक्लियस. एखाद्या न्यूक्लियसच्या भोवती 3 डायमेन्शन मध्ये इलेक्ट्रॉन कुठं सापडतोय, कुठं सापडण्याचे चान्सेस आहेत, प्रोबॅबिलिटी आहे, ती प्रोबॅबिलिटी मेन्शन केली जाते साई स्क्वेअरने. साई स्क्वेअरची प्रोबॅबिलिटी सांगतो, प्रोबॅबिलिटीचे मेजरमेंट सांगतोय. आवाज येत नाही? यस. हॅलो सर. श्रीनिवास कुणाचं नाव आहे? ठीक आहे. श्रीनिवास कुणाचं नाव आहे सांगा. यस. नवीन जॉईन केलंय का? येस सर. थोडस नाव नेम अँड टाका तिथं. काहीतरी मला वाटतं मोबाईलचं नाव आलेलं आहे तिथं. हा श्रीनिवास. मला समजेल. ठीक आहे. हो. कितवं लेक्चर? काय बोलला सर? आवाज कट होतोय. कितवं लेक्चर आहे? फर्स्ट लेक्चर आहे का हे? हा फर्स्ट लेक्चर आहे सर. नेटवर्क करा तुमचं. जिथं जास्त स्ट्रॉंग नेटवर्क आहे तिथं बसा तुम्ही. ठीक आहे. कंटिन्यू करा. मला मेसेज करा व्हॉट्सअपला. मी तुम्हाला प्रिव्हियस चॅनलच्या आपल्या लिंक देतो. त्या लिंक वरून जावा. जुने लेक्चर तुम्हाला पाहायला भेटतील तिथं. सगळ्याच सब्जेक्टचे भेटतील. ठीक आहे. 2-3 आहेत आपले, तर त्याच्या मी लिंक तुम्हाला फॉरवर्ड. ओके. येस सुरेश. सुरेश एनी डिफिकल्टी सुरेश? नो सर. विचारा. नो नाहीये. ठीक आहे. ओके. तर मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी मध्ये काय सांगितलं? साई स्क्वेअर हे ऑर्बिटलला रिप्रेझेंट करतं. आता एक गोष्ट डोक्यात घ्या की आपण थेरी वाईज पाहतोय. प्रत्येक थेरी ज्या सायंटिस्टनी डेव्हलप केली आहे ती थेरी पाहतोय आपण. जरी ती आउटडेटेड असली, जरी ती टोटली कम्प्लीट 100% करेक्ट नसली, तरी आपल्याला त्या थेरीचा स्टडी करायचा आहे. म्हणजे आपण सायन्सची हिस्ट्री स्टडी करतोय. आपल्याला ऑक्टेट रूल थेरी, जी काही एकदम प्रायमरी लेवलची थेरी होती, ती स्टडी करणे गरजेचं होतं. त्यापेक्षा ऍडव्हान्स थेरी आली VSEPR, त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स आली FIBT, आणि FIBT पेक्षा ऍडव्हान्स आले आहे MOT. तर FIBT आणि MOT ला ट्रिमेंडस अमाउंट ऑफ इम्पॉर्टन्स आहे. या चॅप्टर मध्ये FIBT आणि MOT वरती मॅक्झिमम क्वेश्चन असतात. FIBT आणि MOT मध्ये. येस. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. त्यामुळे याच्याकडे लक्ष द्या. हे व्यवस्थित समजून घ्या. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी टोटल ॲटॉमिक ऑर्बिटल कन्सिडर करत होते. MOT काय करते? मॉलिक्युलर ऑर्बिटल कन्सिडर करते. FIBT काय सांगते? FIBTचा अँगल काय आहे? बॉन्डिंग, केमिकल बॉन्डिंग कडे पाहण्याचा FIBTचा अँगल काय आहे? हा एक ऍटम आहे, हा एक ऍटम आहे, दोघं जण कंबाईन होणार आहेत. तर याच्या अगोदर याच्यात किती ऑर्बिटल आहेत? व्हॅलेन्स शेल मध्ये किती आहेत? या ऍटमच्या व्हॅलेन्स शेल मध्ये किती आहेत? मग त्यांचं कॉम्बिनेशन कसं होईल आणि केमिकल बॉन्ड कसा तयार होईल? प्री प्रेडिक्शन आहे. FIBT मध्ये काय आहे? प्री प्रेडिक्शन आहे केमिकल बॉन्डचं. पण MOT काय करते पहा. MOT काय करते? A आणि B मध्ये बॉन्ड तयार झालाय, मॉलिक्यूल तयार झालंय. आता टोटल मॉलिक्यूलला पिक्चराइज करते मॉलिक्युलर ऑर्बिटल. टोटल मॉलिक्यूलला पाहते. ओके. अँगल काय आहे पाहण्याचा? मॉलिक्यूलला. जसे ऍटमला त्याचे काही ऑर्बिटल असतात, तसे सेम मॉलिक्यूलला पण काही ऑर्बिटल असतात. जसं ऍटमच्या ऑर्बिटलमध्ये 2 मॅक्झिमम इलेक्ट्रॉन बसू शकतात, तसं मॉलिक्यूलच्या पण ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. त्या इलेक्ट्रॉनचा स्पिन ऍटॉमिक ऑर्बिटलमध्ये अपोजिट असतो. सेम आहे मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये पण तो स्पिन काय असतो? अपोजिट असतो. मग ह्या मॉलिक्युलर ऑर्बिटलचाच आपल्याला स्टडी करायचा आहे. हे ऑर्बिटल थोडेसे ऍटॉमिक ऑर्बिटल पेक्षा वेगळे आहेत, पण हे बनले कशापासून आहेत? ऍटॉमिक ऑर्बिटल पासूनच बनले आहेत. जसे ऍटॉमिक ऑर्बिटल आहेत तसे सेम मॉलिक्युलर ऑर्बिटल आहेत. जर एका ऍटमचा 1 s आणि दुसऱ्या ऍटमचा 1 s कंबाईन होत आहेत, तर 2 ऑर्बिटल कंबाईन होत आहेत, म्हणून 2 नवीन ऑर्बिटल तयार होत आहेत. आणि हे दोन्ही ऑर्बिटल असतील मॉलिक्युलर ऑर्बिटल. त्यातला एक असतो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि दुसरा असतो अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. पाहणार आहोत आपण. लास्ट लेक्चरला आपण काय काय पाहिलं आहे? इंट्रोडक्शन पाहिलं आहे. ओके. साई स्क्वेअर मॉलिक्युलर ऑर्बिटल इज द प्रॉपर्टी ऑफ मॉलिक्युलर. मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजेच काय? जसं ॲटॉमिक ऑर्बिटलची डेफिनेशन आपण काय सांगितलं? ॲटॉमिक ऑर्बिटल इज द 3 डायमेन्शनल स्पेस और 3 डायमेन्शनल एरिया अराउंड द न्यूक्लियस वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज मॅक्झिमम. जिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी मॅक्झिमम आहे, अशा रिजनला, अशा 3 डायमेन्शनल रिजनला, 3 डायमेन्शनल शेपला आपण काय म्हणत असतो? ऑर्बिटल म्हणत असतो. सेम आहे मॉलिक्यूल मध्ये. जे ऍटम मध्ये कन्सिडर करतोय ते आता मॉलिक्यूल मध्ये करा. मॉलिक्यूल मध्ये इनसाइड द मॉलिक्यूल वेअर इट इज द 3 डायमेन्शनल एरिया वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग एन इलेक्ट्रॉन इज मॅक्झिमम. दॅट इज कॉल्ड एज मॉलिक्युलर ऑर्बिटल. मॉलिक्यूल मध्ये जिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी मॅक्झिमम आहे त्याला आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणणार.
मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात ऍटॉमिक ऑर्बिटलच्या कॉम्बिनेशन पासून. सो गिव्ह द हेडिंग फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. फॉर्मेशन कसे तयार होतात? फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. प्रोनाउन्सिएशन पहा, ऑर्बिटल्स ही म्हटलं जातं, ऑर्बिटल्स ही म्हटलं जातं. कसंही प्रोनाउन्सिएशन करू शकता तुम्ही. ओके. आता इथं जे दोन होऊन मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात तर टर्म कन्सिडर केली लिनियर. तो ऑर्बिट त्याचा शेप कसा ऑर्बिटलचा हे माहित नाहीये, पण त्याचं कॉम्बिनेशन लिनियर कॉम्बिनेशन होतं. जरी ते अलोंग ऍक्सिस असतील तरी लिनियर कॉम्बिनेशन आहे, जरी ते व्हर्टिकल असतील तरी लिनियर कॉम्बिनेशन करायचं आहे, जरी ते या डायरेक्शन मध्ये असतील तरी त्याचं कॉम्बिनेशन कसं करायचं आहे? लिनियर. म्हणजे इंटरन्यूक्लियस ऍक्सेस वरूनच त्याचा बॉन्ड, जिथं बॉन्ड तयार होतोय तिथूनच आपल्याला ते ऑर्बिटल काय करायचे? एकमेकांना जोडायचे आहेत. मग काय सांगू शकतो पहा आपण, अकॉर्डिंग टू एमओटी, अकॉर्डिंग टू एमओटी, राईट डाऊन, अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी फॉर्म. लक्षात ठेवा, एमओटी कशाला म्हणणार? मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. पीबीटी कशाला म्हणणार? बॅलन्स बॉन्ड थेरी. आणखी काही शॉर्ट फॉर्म येणार आहेत पहा. फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. मॉलिक्युलर ऑर्बिटल्सला आपण एक शॉर्ट फॉर्म वापरणार आहे, एमओज म्हणतात. एमओ म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल शॉर्ट फॉर्म आहे. एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ, एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ कोणती टर्म सांगितली मी? लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स. आम्ही हे कन्सिडरच केलेलं आहे, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स हे कन्सिडरच केलेलं आहे. एमओटी मध्ये लिनियर कॉम्बिनेशनच होतं. मग आता ही जी थिअरी आहे आपण सांगितलं क्वांटम मेकॅनिक्स वरती बेस्ड आहे. क्वांटम मेकॅनिक्स किंवा क्वांटम मेकॅनिक्सचा जो काही बेस आहे तो कशावरती आहे की एखाद्या मुव्हिंग पार्टिकलला, म्हणजे फॉर एक्झाम्पल तो इलेक्ट्रॉन हे असू शकतो, त्या मुव्हिंग पार्टिकलला, मोशन मध्ये असणाऱ्या पार्टिकलला त्याच्याशी असोसिएटेड एक वेव्ह असते. बरोबर की नाही? त्याच्याशी असोसिएटेड काय असते? एक वेव्ह असते. मग आता जर दोन ऑर्बिटल कंबाईन होणार आहेत, पहिला ऍटम ए आहे, दुसरा ऍटम बी आहे, याचं एक हाफ फील्ड ऑर्बिटल आहे, याचं एक हाफ फील्ड ऑर्बिटल आहे, आणि हे ऑर्बिटल काय होणार आहेत? आता इथं हे ऑर्बिटल ओव्हरलॅप होणार आहेत. याच्या ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, याच्या ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे की ज्याचे स्पिन अपोजिट आहेत. बरोबर की नाही? पण हे जे इलेक्ट्रॉन आहेत, ऍटम ए चा इलेक्ट्रॉन आणि ऍटम बी चा इलेक्ट्रॉन याच्याशी असोसिएटेड एक वेव्ह असणार आहे, अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स. बरोबर की नाही? बरोबर की नाही? काय मी क्वांटम मेकॅनिक्स आठवतं का? विसरले पहिले सगळं? स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये बरंच काय काय शिकलोय आपण. विसरले? नाही विसरले ना? मुव्हिंग पार्टिकलला एक असोसिएटेड वेव्ह असते. बरोबर की नाही? मग इलेक्ट्रॉन जो ए चा कंबाईन होणार आहे बी च्या इलेक्ट्रॉन बरोबर आणि कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार आहे. ठीक आहे. तर ए चा कोणता तरी हाफ फील्ड ऑर्बिटल आहे याचं, याच्या एखाद्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन आहे, याचाही इलेक्ट्रॉन एखाद्या ऑर्बिटल मध्ये आहे, त्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड असणारी एक वेव्ह आहे. मग जर हे दोन इलेक्ट्रॉन पेअर अप होत आहेत, हे दोन इलेक्ट्रॉन पेअर अप होत आहेत, याचं मिनिंग काय आहे? हे कंबाईन होत आहेत म्हणजे याच्या वेव्ह पण कंबाईन होणार आहेत. बरोबर की नाही? हे दोन इलेक्ट्रॉन कंबाईन होत आहेत म्हणजे याच्या वेव्ह कंबाईन होणार आहेत. मग वेव्ह कंबाईन होत असतील, जर दोन वेव्ह कंबाईन होत असतील तर तिथं आपल्याला फिजिक्स मध्ये एक चॅप्टर आहे इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. झालाय का तुम्हाला? झालाय का हा चॅप्टर? नो सर. नाही झाला. ठीक आहे. तर इंटरफरन्स म्हणजे काय मी सांगितलेलं आहे ऑलरेडी तुम्हाला. पहा, इंटरफरन्स कसा होतो? दोन वेव्ह जिथं कंबाईन होतात, एक तर एनहान्सिंग होतं, अँप्लिट्यूड एनहान्स होतं किंवा कॅन्सल तरी होतं. म्हणजे काय पहा, आता ह्या दोन वेव्हची फेज कोणती आहे? समजा ही एक वेव्ह आहे, ही एक वेव्ह आहे. समजा दुसरी वेव्ह जी आपण कंबाईन करतोय, दुसरी वेव्ह जी कंबाईन करतोय, ह्या दोन्ही वेव्ह एकाच फेज मध्ये आहेत. एकाच फेज मध्ये आहेत म्हणजे काय? ज्यावेळी ह्या दोन वेव्ह मिक्स होत आहेत, ज्यावेळी ह्या दोन वेव्ह मिक्स होत आहेत, त्यावेळी पहिल्या वेव्हचा जर क्रेस्ट दुसऱ्या वेव्हच्या क्रेस्ट वरती आला, पहिल्या वेव्हचा जर क्रेस्ट दुसऱ्या वेव्हच्या क्रेस्ट वरती आला,
तर इथं काय होणार आहे, अँप्लिट्यूडची ऍडिशन होणार आहे. अँप्लिट्यूडची ऍडिशन होणार आहे. समजा याचं जर काही अँप्लिट्यूड आहे, याचा अँप्लिट्यूड जर समजा एक्स आहे, याचा अँप्लिट्यूड वाय आहे, तर एक्स प्लस वाय असणारी रिझल्टंट वेव्ह मिळणार आहे. रिझल्टंट वेव्ह कशी मिळणार आहे, एक्स प्लस वाय कॉम्बिनेशन ऑफ एक्स अँड वाय. एनहान्समेंट झालेला आहे. एनहान्समेंट झालेली आहे, कॉम्बिनेशन झालेलं आहे किंवा ऍडिशन झालेली आहे. ऍडिशन झालेलं आहे. काही फेज आहेत, एका फेज मध्ये आहेत, सेम फेज मध्ये. ह्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ह्याला म्हणतात. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हटलं जातं. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स याच्या अपोजिट पहिल्या वेव्हचा क्रस्ट आणि दुसऱ्या वेव्हचा ट्रफ किंवा पहिल्या वेव्हचा ट्रफ आणि दुसऱ्या वेव्हचा क्रस्ट असे जर ओव्हरलॅप झाले एकमेकांवरती, असं जर कॉम्बिनेशन झालं, इथं साईनचा विचार करावा लागेल. हे आणि हे एकमेकाला काय होतील, मायनस होतील. हे अँप्लिट्यूड आणि हे अँप्लिट्यूड एकमेकांना काय होईल, कॅन्सल होईल. मग इथं कॅन्सल झाल्यामुळे इथं वेव्ह सरळ मिळणार आहे तुम्हाला. इथं वेव्हचं अँप्लिट्यूड कॅन्सल झालं किंवा याच्यात जर फरक असेल थोडाफार तर मिनिमम मिळणार आहे. तर काय मिळणार आहे, मिनिमम अँप्लिट्यूड मिळणार आहे. जसं ह्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो, तसं जर हे आउट ऑफ फेज असतील, हे झालं इन फेज, हे जर आउट ऑफ फेज असतील तर याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतात. ह्याला काय म्हणणार आपण, डिस्ट्रक्टिव्ह. इथं वेव्हच कॅन्सल झालेले आहे. सो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणणार, याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणणार. दोन्ही चान्सेस आहेत, दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. हे समजलंय का तुम्हाला, हे समजलंय. मग आता ह्या दोन्ही पॉसिबिलिटीज कन्सिडर करून दोन वेगळ्या टाईपचे काय केले जातात, ऑर्बिटल तयार केले जातात, कन्सिडर होतात. ओके, मग आपण काय म्हणणार पहा, बाय कन्सिडरिंग द इंटरफरन्स ऑफ इलेक्ट्रॉन वेव्स ऑफ कंबाइनिंग atoms by considering the interference of electron waves of combining atoms जर आपण हे जर कन्सिडर केलं, इंटरफरन्स कॅन बी कन्स्ट्रक्टिव्ह ऑर डिस्ट्रक्टिव्ह. हे पण लक्षात घ्या. इंटरफरन्स कॅन बी, दोन पॉसिबिलिटीज आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह ऑर डिस्ट्रक्टिव्ह. इंटरफरन्स दोन टाइपचा असू शकतो. इट कॅन बी कन्स्ट्रक्टिव्ह और इट कॅन बी डिस्ट्रक्टिव्ह. राइट डाउन दिस. इंटरफरन्स कॅन बी कन्स्ट्रक्टिव्ह और डिस्ट्रक्टिव्ह. मग इथं जर कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असतील तर पॉसिबिलिटीज दोन तयार झाल्या. सो देअरफॉर टू atomic orbitals combines in two ways. Therefore atom A चं ऑर्बिटल आणि atom B चं ऑर्बिटल यांचं कॉम्बिनेशन पाहणार आहे आपण कशा पद्धतीने होतं. तर याचं एक ऑर्बिटल हे कंबाईन होणार आहे. सो देअरफॉर two atomic orbitals, एक याचं आणि एक याचं. टू atomic orbitals म्हणजे एक याचं आणि एक B चं. ओके, टू atomic orbitals combines in two ways. combines in two ways. दोन वे आहेत. त्याला कोणते दोन वे असतील, एक कन्स्ट्रक्टिव्ह आणि एक डिस्ट्रक्टिव्ह. म्हणजेच काय म्हणू शकतो, बाय ऍडिशन किंवा बाय सबस्ट्रॅक्शन. कोणते दोन वेज आहेत, राईट डाऊन. फर्स्ट वे बाय ऍडिशन कुणाची करणार आता, इथं ऍडिशन करायची वेव्ह फंक्शनची. बाय ऍडिशन ऑफ देअर वेव्ह फंक्शन. सर वेव्ह फंक्शन म्हणजे कोण, साय. यस सर, वेव्ह फंक्शन म्हणजे काय नाही सर, कळालंच नाही नक्की. वेव्ह फंक्शन म्हणजे त्याच्याशी असोसिएटेड एक फंक्शन आहे की ज्याचे डिटेल्स तुम्हाला सिलेबस मध्ये नाहीयेत. वेव्ह फंक्शन हे वेव्हला रिप्रेझेंट करते, एवढं लक्षात ठेवा. जी वेव्ह आहे या वेव्हला रिप्रेझेंट करण्यासाठी एक फंक्शन आहे वेव्ह फंक्शन. एवढंच लक्षात ठेवा की ते वेव्हला रिप्रेझेंट करतं. ओके, त्याला वेव्ह फंक्शन म्हणतो. का तर
हे Okay, इक्वेशन सॉल्व्ह Okay, करणं sir. हे तुमच्या स्कोपसाठी नाहीये 11च्या. याच्यासाठी तुम्हाला आणखी 4 ते 5 वर्ष तुम्हाला केमिस्ट्री शिकायला लागेल. तुम्हाला ऍट द एमएससी लेवलला हे स्क्रॉडिंजर इक्वेशन सॉल्व्ह करून भेटेल. स्क्रॉडिंजर इक्वेशन. ठीक आहे. वेव्हला रिप्रेझेंट करणारं फंक्शन आहे किंवा वेव्हशी असोसिएटेड असणारं फंक्शन आहे. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मॅथेमॅटिकल ऑपरेटर ते पण तुमच्या सिलेबसला नाहीये. हॅमिल्टोनियन मॅथेमॅटिकल ऑपरेटर आहे आणि ई इज द टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम. ही तुम्ही कन्सिडर करू शकता टोटल एनर्जी आहे सिस्टीम. बाय ऍडिशन ऑफ देअर वेव्ह फंक्शन. वेव्ह ऍड होत आहेत म्हणजे तिथं मॅथेमॅटिकली आपण काय करू शकतो? मॅथेमॅटिकली इक्वेशनच्या फॉर्म मध्ये वेव्ह फंक्शन ऍड करू शकतो. फिगर मध्ये तर तुम्ही वेव्ह ऍड करू शकता, पण सॉल्व्ह करताना तुम्ही वेव्ह नाही ऍड करणार, त्याच्याशी असोसिएटेड असणारं फंक्शन ऍड करणार. साय म्हणजेच ही वेव्ह आहे. वेव्हला रिप्रेझेंट करणारं हे युनिट आहे, फंक्शन आहे. एवढंच लक्षात घ्या. ठीक आहे. देन सेकंड बाय ऍडिशन झालं. दुसरा वे कोणता आहे? बाय सबस्ट्रॅक्शन. by subtraction of their wave function. वेव्ह फंक्शन म्हणजे साय. मग ए साठी एक वेव्ह फंक्शन असेल, बी साठी एक वेव्ह फंक्शन असेल. ए शी असोसिएटेड वेव्ह फंक्शनला आपण साय ए म्हणूयात, बी शी असोसिएटेड वेव्ह फंक्शनला आपण साय बी म्हणूयात. म्हणजे आपल्या लक्षात येईल. ओके. आता हे केल्यानंतर काय होतं पहा. ऍडिशन केल्यानंतर फर्स्ट बाय ऍडिशन केल्यानंतर काय होतं हे पाहणार आहे आपण. बाय ऍडिशन केल्यानंतर वेव्ह फंक्शनची ज्यावेळी आपण ऍडिशन करतो त्यावेळी काय होणार आहे पहा. ऍडिशन केल्यानंतर मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म्ड विथ लोअर एनर्जी. जे मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात, राईट डाऊन, मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म्ड विथ लोअर एनर्जी. मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म विथ लोअर एनर्जी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की साईची जर ऍडिशन झाली तर साईची व्हॅल्यू वाढली आणि वाढल्यानंतर एनर्जी कमी कशी होते. तर इक्वेशन काय होतं आपलं, एच कॅप साय इज इक्वल टू ई इंटू साय. बरोबर की नाही? ठीक आहे. याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही. ओके. याच्या डिटेलमध्ये जायचं नाही, पण तुम्ही इथं कन्सिडर करू शकता. ठीक आहे. मी जर हा प्रोडक्ट कॉन्स्टंट घेतला, हा प्रोडक्ट काय घेतला? कॉन्स्टंट घेतला. समजा हा कॉन्स्टंट प्रोडक्ट आहे ई इंटू साय, टोटल एनर्जी इंटू वेव्ह फंक्शन. हे जर कॉन्स्टंट आहे तर तुम्ही सांगू शकता हे जर कॉन्स्टंट असेल, जर ई ची व्हॅल्यू वाढली तर साईची व्हॅल्यू कमी होणार आहे. इट इज क्लिअर अकॉर्डिंग टू मॅथेमॅटिकल नॉलेज. मॅथेमॅटिक्स मधली Yes, sir. ट्रिक आहे. टोटल प्रोडक्ट आहे तो कॉन्स्टंट आहे. ई इंटू साय कॉन्स्टंट आहे. ई वाढला तर साय कमी होणार आहे, साय कमी झाला तर ई वाढणार आहे. इथं काय होतंय म्हणजे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इथं काय होतंय, आपण ऍड करतोय, ऍडिशन करतोय सायची, म्हणजे सायची व्हॅल्यू वाढली. सायची व्हॅल्यू वाढली तर एनर्जी काय होणार आहे? कमी होणार. एनर्जी काय होणार आहे? कमी होणार आहे. जर एनर्जी कमी झाली तर स्टॅबिलिटी काय होणार आहे? स्टॅबिलिटी वाढणार आहे. गुड. ओके. हे तर आता तुम्हाला पक्क पाठ झालेलं आहे. तुम्ही काय म्हणणार? बाय ऍडिशन मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म्ड विथ लोअर एनर्जी अँड टर्म्ड ऍज बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. अँड टर्म त्याला काय म्हटलं जातं? टर्म्ड ऍज बॉन्डिंग, त्याला काय म्हणणार? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, किंवा त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये बीएमओ म्हणणार आपण. एमओ म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल, एओ म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल. सेम आता तुम्ही सांगू शकता. हे सेकंड बाय सबस्ट्रॅक्शन काय होतंय? बाय सबट्रॅक्शन, येस, Energy will what will happen? Yes, molecular orbital formed with higher in energy. Okay, so write down molecular orbitals formed with high energy or higher in energy and termed as antibonding molecular orbitals. अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्सला आपण काय म्हणू शकतो शॉर्ट फॉर्म मध्ये? एएमओ. जसं बीएमओ म्हणतो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, तसं एएमओ म्हणणार अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. येस सुरेश. Sir, AMO is not stable. स्टॅबिलिटी कमी राहते ते.
स्टेबिलिटी नॉट स्टेबल तर म्हणून स्टॅबिलिटी कमी किंवा जास्त राहते. जर बॉन्डिंग ऑर्बिटल यांची जर एनर्जी कमी आहे तर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी जास्त आहे. म्हणजेच हा जास्त स्टेबल आहे विथ कम्पेअर टू धिस. स्टॅबिलिटी त्याची कमी आहे, त्याची अनस्टेबल आहे. ज्यावेळी टोटली अनस्टेबल होतो, एखादी स्पेसिस टोटली अनस्टेबल होते, त्यावेळी ती ब्रेक होते, त्यावेळी ती प्रेझेंट राहत नाही. फक्त आपण असं म्हणू शकतो की त्याची स्टॅबिलिटी कमी आहे, लेस ऑर मोर या टर्म मध्ये आपण सांगू शकतो. ठीक आहे, येस सर. ठीक आहे. ओके, मग आता इलेक्ट्रॉन भरत असताना आपण कुठून कुठं भरणार? तर घ्या, ऍटॉमिक ऑर्बिटल जे कंबाईन होतात, हे ऍटॉमिक ऑर्बिटल ह्या दोन्हीच्या मधली लेवल असते, ही एनर्जी लेवल असते. तयार होणारे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल काय होतात? इथं काय झालं, साईची ऍडिशन झाली म्हणजे एनर्जी काय झाली, कमी झाली. एनर्जी कमी झाली म्हणजे स्टॅबिलिटी वाढली. ओरिजिनल ऍटॉमिक ऑर्बिटल की जे मिक्स होणार होते त्याच्यापेक्षाही बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कमी आहे आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी ओरिजिनल ऑर्बिटल पेक्षा जास्त आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पाहणार आहोत आपण, डायग्राम पाहणार आहोत. ओके, हे झालंय का बोर्डवरचं? बोर्डवरचं झालंय. आणखी काही पॉइंट्स ऍड करूयात पहा याच्यामध्ये. कोणते पॉइंट ऍड करतोय पहा आपण. इन बॉन्ड मॉलिक्युलर ऑर्बिटल लार्ज इलेक्ट्रॉन डेन्सिटी. आणखी काय सांगता येईल जनरल याच्या? इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स लार्ज इलेक्ट्रॉन डेन्सिटी, हे प्रॅक्टिकल आहे, डेन्सिटी इज ऑब्झर्व्ड. ऑब्झर्व्ड म्हटलेलं आहे म्हणजे सापडली, एक्सपेरिमेंटली जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी सापडली आपल्याला. कुठे सापडली? जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही आपल्याला बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये काय झाली, सापडलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, शॉर्ट फॉर्म मध्येच लिहा परत, इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता इथं काय असणार आहे? येस, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज नियरली झिरो किंवा कमीत कमी सापडते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज नियरली झिरो, का तर अनस्टेबल आहे किंवा कमीत कमी सापडते. एकदम मिनिमम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन तिथं प्रेझेंट असतील. 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन मॅक्सिमम प्रेझेंट असू शकतात किंवा नियरली झिरो. So placing an electron in bonding molecular orbital leads to formation of covalent bond. So we can say, so placing म्हणजे इलेक्ट्रॉन कुठं प्लेस करतोय आपण, जसं अकॉर्डिंग टू अफोव डायग्राम आपण इलेक्ट्रॉन प्लेस करत गेलो, भरत गेलो, तसं इलेक्ट्रॉनला जर आपण बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये प्लेस करतोय. सो प्लेसिंग an electron in bonding molecular orbital is or leads to formation of covalent bond or leads to formation of covalent bond. Formation of covalent bond. While placing an electron in antibonding molecular orbital makes the bond unstable. While placing an electron in antibonding molecular orbital makes the bond unstable. याने बॉन्ड बनेल अनस्टेबल, का तर हायर एनर्जीला आहे, त्यामुळे स्टॅबिलिटी ही कमीच असणार आहे. म्हणजे काय पहा, आता आपण एक्झाम्पल घेतलं, ए आणि बी ऑर्बिटल जर कंबाईन होत असेल, ए च्या ऑर्बिटलशी असोसिएटेड वेव्ह फंक्शनला आपण म्हटलं साय, आणि बी शी असोसिएटेड वेव्हचे जे फंक्शन आहे त्याला म्हटलं आपण साय बी. ओके, तर आपण काय दाखवू शकतो? एनर्जी लेवल दाखवू शकतो. एनर्जी लेवल दाखवू शकतो आपण, जर एनर्जी इन्क्रीजिंग ऑर्डरने आहे अलॉंग टू वाय ऍक्सिस. ओके, जर समजा ए चं ऑर्बिटल या एनर्जी लेवलला आहे, बी चं ही ऑर्बिटल सेम एनर्जी लेवलला आहे. ओके, तर आपण ही काय दाखवू शकतो? एक एनर्जी लेवल दाखवू शकतो दोन्ही ऑर्बिटलची.
ठीक आहे. तर ए आणि तर याच्याशी असोसिएटेड असणारं वेव्ह फंक्शन आहे साय ए, याच्याशी असोसिएटेड असणारं वेव्ह फंक्शन आहे साय बी. ओके. ज्यावेळी हे दोन ऑर्बिटल कंबाईन होतात अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, जेवढे ऑर्बिटल कंबाईन होत आहेत तेवढेच नवीन ऑर्बिटल तयार होत आहेत. जेवढे ऑर्बिटल कंबाईन होत आहेत तेवढेच नवीन ऑर्बिटल तयार होत आहेत. मग दोन ऑर्बिटल इथं तयार होतील. एक असेल कन्स्ट्रक्टिव्ह, एक असेल कन्स्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजेच काय? कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे वेव्हची तिथं काय होणार आहे? एन्हान्समेंट होणार Addition. आहे. त्यालाच आपण ऍडिशन ऑफ वेव्ह फंक्शन म्हणतोय. जर वेव्ह फंक्शनची ऍडिशन झाली, वेव्ह फंक्शनची ऍडिशन झाली, तर वेव्ह फंक्शन सायची व्हॅल्यू वाढली म्हणजेच एनर्जी काय झाली? कमी झाली. मग ऍडिशन झाल्यानंतर आपण हे कुठं दाखवू शकतो? ऍडिशन झाल्यानंतर आपण हे लोअर एनर्जीला दाखवू शकतो. मग आपण काय करणार? ऍडिशन झाल्यानंतर हे लोअर एनर्जीला आपण ऑर्बिटल दाखवू शकतो. जे लोअर एनर्जीला दाखवतोय, दिसतंय का तुम्हाला हे व्यवस्थित? लोअर एनर्जीला दाखवतोय आपण, त्या ऑर्बिटलला नाव आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. त्याला आपण बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणतो. ओके. त्याला आपण काय म्हणतो? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि हे कसं तयार झालं? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हे कसं तयार झालं? बाय ऍडिशन ऑफ साय फंक्शन किंवा वेव्ह फंक्शन. बाय ऍडिशन ऑफ वेव्ह फंक्शन. हे जे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे हे तुम्ही दाखवू शकतो. समजा हे जर बॉन्डिंग कसं होतंय? अलॉंग ऍक्सिस होतंय, तर आपण याला काय म्हणणार? लिनियर म्हणजे सिग्माने दाखवतो आपण. अलॉंग ऍक्सिस असेल तर सिग्मा. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल याची एनर्जी काय असणार आहे? लोअर एनर्जी. याची एनर्जी कमी असणार आहे. लोअर दॅन ऍटॉमिक ऑर्बिटल. हे ऍटमचे ऑर्बिटल आहेत. ऍटम ए आणि ऍटम बी चे ऑर्बिटल आहेत. हे मॉलिक्युलचं ऑर्बिटल आहे. याचं बॉन्डिंग झाल्यानंतर मॉलिक्युलचं ऑर्बिटल आहे. आणि जर इथं काय झाला? डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न आला, जर याचं काय झालं? सबट्रॅक्शन झालं, तर याची व्हॅल्यू होईल कमी, म्हणजेच ई ची व्हॅल्यू काय होणार आहे? वाढणार आहे. ई ची व्हॅल्यू वाढणार आहे म्हणजे एनर्जी वाढणार आहे. ई ची व्हॅल्यू वाढते म्हणजे कोण वाढतंय? एनर्जी वाढते. जर एनर्जी वाढते तर स्टॅबिलिटी काय होते? यस, Decrease. एनर्जी वाढली, स्टॅबिलिटी डिक्रीजेस. मग हाय एनर्जी लेवलला गेला म्हणजेच इथं काय होणार आहे? याला आता स्टारने रिप्रेझेंट केलं जातं. जे हायर एनर्जीला आहे किंवा जे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे त्याला स्टारने रिप्रेझेंट केलं जातं. सिग्मा असेल तर सिग्मा स्टार, पाय असेल तर पाय स्टार. आता हे लिनियर कॉम्बिनेशन आपण अलॉंग ऍक्सिस पाहिलं म्हणून सिग्मा असेल तर सिग्मा स्टार. इथं काय होणार आहे? साय ए मायनस साय बी. इथं सबस्ट्रॅक्शन होणार आहे. इथं काय होणार आहे? सबस्ट्रॅक्शन होणार आहे. किंवा आपण याला काय म्हणू शकतो? हा डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न आहे. हा पॅटर्न कसा आहे? हा जर कन्स्ट्रक्टिव्ह पॅटर्न आहे, हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. याला नाव आपण अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल विथ हायर एनर्जी काय असणार आहे याची? जास्त असणार आहे. गिव्ह द नेम. मग जर याच्यामध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होता आणि याच्यामध्ये पण एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होता, दोन्हीचे स्पिन अपोजिट होते, तर अशा वेळी काय होणार आहे? अशा वेळी इलेक्ट्रॉन कुठून भरणार? इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी कडून हायर एनर्जीकडे भरायचं, जसं अपोगो डायग्राम मध्ये करत होतो तसं सेम. हे इलेक्ट्रॉन पहिल्यांदा इथं पेअर अप होतील, इथं इलेक्ट्रॉन पेअर अप होतील, 2 इलेक्ट्रॉन संपले. जर तिसरा असता तर आपण वरती भरला असता, पण 3 नाहीये तिथं, 2च आहेत. म्हणजे अँटीबॉन्डिंग मध्ये जवळपास प्रोबेबिलिटी ही 0च असते, का तर हे पेअर अप होणार आहेत आणि ते एकाच ऑर्बिटल मध्ये अकॉमोडेट होतात. त्यामुळं इथं फाइंडिंग इलेक्ट्रॉन, अँटीबॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबेबिलिटी ही किती आहे? नियरली 0 आहे. ड्रॉ दिस फिगर. मग हे ऑर्बिटल असेच कंबाईन होत नाहीत, ऍटॉमिक ऑर्बिटल. याच्यासाठी पण काही कंडिशन आहेत 2-3, ज्या आपण प्रत्येक वेळी पाहिल्या. एनर्जी, सिमेट्री वगैरे त्याची सिमिलर असावी, त्या कंडिशन आपण पाहणार आहोत. झालं का हे? नो सर. ड्रॉ इट फास्ट. पेननेच ड्रॉ करा, पेन्सिल वगैरे यूज करू नका. पटकन रनिंग मोड मध्ये ड्रॉ करायचं. रिफ्लेक्शन वगैरे होतंय का बोर्डवरती? आय थिंक सो इथं रिफ्लेक्शन होतंय कुठेतरी वरती ना? Yes, sir. ठीक आहे. त्याच्या खालीच लिहूयात आपण. डू इट फास्ट.
आणखी कोण नवीन जॉईन झालं रे? आणखी कोणी नवीन जॉईन झाले का? Excuse me. एक मिनिट. नवीन कोण जॉईन झाले का? वेदांत, सुरेश, नेहा, श्रीनिवास एक झालेला आहे, ठीक आहे. प्रथमेश आहे पहिल्यापासून. ईशा समजतंय का तुला? ईशा, हा सर. हा सर. ठीक आहे. लेक्चर मिस करायचे नाहीत. लेक्चर मिस केले का समजत नाही काय? हा सर. आणि जुने लेक्चर पहा. मी लिंक शेअर केलेले आहेत. जुने लेक्चर पहा. काही डाऊट्स असतील एनी टाइम यू कॅन आस्क मी, एनी टाइम यू कॅन व्हॉट्सअप मी. इट इज डन. Yes. ठीक आहे. ज्यांचं राहिलेलं आहे स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता तुम्ही किंवा युट्यूब वरती जाऊन परत रिवाइज करू शकता लेक्चर. आणि एक गोष्ट घ्या, आपल्याला लेक्चरचा स्पीड वाढवणं गरजेचं आहे का तर सिलेबस आपल्याला ऍट द एंड ऑफ एप्रिल कव्हर करायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण सॅटर्डे संडेला पण एक्स्ट्रा लेक्चर घेऊयात. काही प्रॉब्लेम आहे कुणाला? एनीवन हॅज डिफिकल्टी? सॅटर्डे संडे का नको आहेत तुम्हाला लेक्चर? काय पाहिजे? लेक्चर जास्त पाहिजेत की नको आहेत लेक्चर? तर घ्या जास्त. येस, जास्त घ्यायचे ना. तर 11th मध्ये आता तुमच्याकडे वेळ आहे. जेवढा वेळ आता देऊ तेवढं लवकर सिलेबस संपेल. लवकर सिलेबस संपला की लवकर 12th स्टार्ट करता येईल. म्हणजे 12th ला तुम्हाला स्टडीला वेळ पुरेल. नाहीतर जर असंच गेलं हे 12th टायमिंग मध्ये जाणार आहे. आता जर आपण हे कव्हर बसलो तर 12th आहे आणि टाइम कमी पडतोय म्हणजे तो टाइम तुमच्या स्टडी मधला जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे स्टडीला टाइम भेटला पाहिजे. सो गिव्ह द हेडिंग फॉर द कॉम्बिनेशन ऑफ atomic orbitals. Conditions for the combination of atomic orbitals. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय मी. AO म्हणजे atomic orbitals. मी अजिबात टाइम स्पेंड करत नाही बोर्डवरती लिहिण्यासाठी, एकदम रनिंग मोड मध्ये लिहितोय. तुम्ही ज्यावेळी मी बोर्डकडे बघून लिहित असतो त्याच वेळी नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचं. आवाज तर येतोयच तुम्हाला आणि नाही काही एखादा आवाज आला तरी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्यामुळे सायमल्टेनियस झालं पाहिजे. ज्यावेळी मी ज्यावेळी एक्सप्लेन करतोय त्यावेळी मी काय केलं पाहिजे ते दिलं पाहिजे. नाहीतर होतं काय, मी बोर्डवर मी परत एक्सप्लेन करायला लागलो आणि तुम्ही त्यावेळी लिहायला लागले म्हणजे पूर्ण मिसमॅच होतं. मी एक्सप्लेन केलेलं तुमच्या शिरत नाही त्यावेळी. ठीक आहे. क्वेश्चन आहेत ज्या रेग्युलर कंडिशन आहेत आपण पाहिले atomic orbital VBT मध्ये वगैरे. काय सांगू शकतो? Combining atomic orbitals must have comparable energies. Write down. Combining atomic orbitals must have comparable energies. नियरली एनर्जी असणारे ऑर्बिटल मिक्स होऊ शकतात. म्हणजेच काय, 1s आणि 1s आणि 1s, एका ऍटमचं 1s दुसऱ्या ऍटमचं 1s याचं कॉम्बिनेशन पॉसिबल आहे. पण हे जर तुम्ही 1s एका ऑर्बिटलचं आणि 2s दुसऱ्या ऑर्बिटलचं जर करायला गेले तर हे कॉम्बिनेशन काही नाहीये, पॉसिबल नाही. म्हणजेच नियरली सेम एनर्जी किंवा नियरली इक्वल किंवा त्याच्यामधला एनर्जी गॅप कमी पाहिजे तरच ते atomic ऑर्बिटल काय होऊ शकतात, कंबाईन होऊ शकतात. हे आपण अगोदर पण पाहिलेलं आहे. The combining orbitals must have the same symmetry. Write down. The combining atomic orbitals must have same symmetry. म्हणजे एक along the axis आहे, एक in between the axis आहे, तर त्यांचा ओव्हरलॅप होत नाही. along the axis काय होतात? ओव्हरलॅप होतात. म्हणजेच काय, सेम सिमेट्री along the molecular axis, same symmetry along the molecular axis. molecular axis म्हणजे काय? molecular axis म्हणजे इंटरन्यूक्लियर ऍक्सिस म्हणजेच बॉन्ड ऍक्सिस. जर ऍटम A आहे आणि ऍटम B आहे, ऍटम A आहे आणि ऍटम B आहे, त्यांच्या न्यूक्लियसला जॉईन करणारी जी लाईन आहे त्याला आपण इंटरन्यूक्लियर ऍक्सिस म्हणतो. त्यालाच आपण मॉलिक्युलर ऍक्सिस म्हणणार, त्यालाच आपण बॉन्ड ऍक्सिस म्हणणार. का तर बॉन्ड असाच दाखवतो आपण त्या न्यूक्लियस पासून त्या न्यूक्लियस पर्यंत. म्हणजे इट इज द मॉलिक्युलर ऍक्सिस, इट इज द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस अँड इट इज द बॉन्ड ऍक्सिस. ओके. सो द कंबाइनिंग atomic orbitals must have the same symmetry along the molecular axis. म्हणजे मॉलिक्युलर ऍक्सिस वरती एक ऑर्बिटल आहे,
दुसरं ऑर्बिटल काय आहे, अबोव द ऍक्सिस आहे, लॅटरल आहे. तर यांचं ओव्हरलॅपिंग पॉसिबल आहे का? नाही. ज्यावेळी हे ऑर्बिटल या ऍक्सिस वरतीच असेल त्यावेळी हे ओव्हरलॅपिंग पॉसिबल आहे. बरोबर की नाही? एक लॅटरल आहे, दुसरं लॅटरल आहे, पॉसिबल आहे. म्हणजे त्यांची सिमेट्री काय आहे? कंबायनिंग ऍटॉमिक ऑर्बिटलची सिमेट्री सेम असावी. याला म्हटलंय आपण अलोंग द मॉलिक्युलर ऍक्सिस किंवा अलोंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. ओके. इथं काय केलं जातं पहा. आता इथे एक पहा, जर आपण एक्स, वाय आणि झेड ऍक्सिस रिप्रेझेंट केले, तर मी याला एक्स म्हणू शकतो, याला वाय म्हणू शकतो, याला झेड म्हणू शकतो, किंवा मी यालाही झेड म्हणू शकतो, यालाही वाय म्हणू शकतो, किंवा 3 डायमेन्शन मध्ये मी ही कसेही रोटेट करू शकतो. मग मी याला वाय म्हणू शकतो, याला झेड म्हणू शकतो, याला एक्स म्हणू शकतो. काही फरक पडणार आहे का? काहीच फरक पडणार नाहीये. मग हे कन्फ्युजन जे आहे, मी जर अशी नावं देतोय, एक जण इथं एक्स म्हणेल, एक जण इथं वाय म्हणेल, तिसरा स्टुडंट काय करेल, इथं झेड म्हणेल, इथं वाय म्हणेल, एक्स वाय झेड अशी नावं देईल. ओके. आपण कसंही नेम देऊ शकतो, का तर हे तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, किंवा हे आपण रोटेटही करू शकतो, कशाही वेने त्याला फिरवू शकतो आपण. ठीक आहे. मग याला जर रोटेट केलं तर वाय ऍक्सिस इकडे गेला, एक्स ऍक्सिस इकडे गेला, झेड ऍक्सिस वर गेला. ओके. हे होऊ शकतं. हे कन्फ्युजन टाळण्यासाठी काय कन्सिडर केले पहा, जे इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती ओव्हरलॅपिंग होतं, हे ओव्हरलॅपिंग अलोंग झेड ऍक्सिस होता कन्सिडर केलेला आहे कन्व्हेन्शनली. ओके. सो वी कॅन से फक्त झेड ऍक्सिस वरती ओव्हरलॅपिंग होतंय आणि एक्स आणि वाय हे काय आहेत. ज्यावेळी कधी पहा, कोणताही ऍटम याला 3 ऍक्सिस आपण ड्रॉच करू शकतो. दुसरा ऍटम याला पण आपण 3 ऍक्सिस ड्रॉ करूच शकतो. बरोबर की नाही? दोन्ही ऍटमला आपण 3 ऍक्सिस ड्रॉ करू शकतोय. कोणत्याही स्पेसमध्ये एक पॉइंट दिला, याला आपण 3 ऍक्सिस ड्रॉ करू शकतोय. तर इथं कन्सिडर काय करणार, ऍटम ए आणि ऍटम बी ज्यावेळी कंबाईन होत आहेत, त्यावेळी ऍटम ए चा झेड ऍक्सिस आणि ऍटम बी चा झेड ऍक्सिस हे एकमेकांवरती काय होत आहेत, ओव्हरलॅप होत आहेत आणि ते कंबाईन होत आहेत. म्हणजेच झेड ऍक्सिसचा इंटरन्यूक्लियर ऍक्सिस बनणार आहे. हे कन्सिडर करायचं आणि एक्स आणि वाय त्याला परपेंडिक्युलर आहेत, ते बाजूला राहणार आहे. हे कन्सिडर करायचं. ओके. हे सांगितलेलं आहे कन्व्हेन्शनली, जेणेकरून हे कन्फ्युजन होऊ नये. एक्स कोणता, वाय कोणता आणि झेड कोणता. ठीक आहे. सो वी कॅन से conventionally, write down, conventionally z axis is taken as internuclear axis. Z axis is taken as or considered as internuclear axis. Z axis ला आपण internuclear axis म्हणणार. म्हणजेच काय पहा, जर 2s ऍटॉमिक ऑर्बिटल आहे, 2s ऍटॉमिक ऑर्बिटल आहे, तर याचं कॉम्बिनेशन 2pz बरोबर पॉसिबल आहे. का तर झेड वरती काय होणार आहे, ओव्हरलॅप होणार आहे. झेड हे इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे. ओके. मग हा इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती झेड काय होऊ शकतो, पॉसिबिलिटीज आहेत. पण इथं जर तुम्ही 2s प्लस 2px किंवा 2py जर करताय तुम्ही, तर हे पॉसिबल आहे. हे कॉम्बिनेशन पॉसिबल नाहीये. हे तुम्ही असं दाखवू शकते. याचं मिनिंग आहे, हे जर लक्षात येत नाही तुमच्या, तर मी सांगतो तुम्हाला. 2s ऑर्बिटल आहे, ऍटम एचं 2s आहे, हे न्यूक्लियसच्या अराउंड स्पेरिकल आहे. एस ऑर्बिटलचा शेप कोणता आहे, स्पेरिकल. हे जर ऑर्बिटल स्पेरिकल आहे, आता मी इथं 3 ऍक्सिस ड्रॉ करतोय. कोणते 3 ऍक्सिस ड्रॉ करतोय पहा, ऍक्सिस आहे, एक वाय ऍक्सिस आहे आणि एक झेड ऍक्सिस आहे. समजा मी ड्रॉ केलेला हा जो ऍक्सिस आहे, मी ड्रॉ केलेला, ठीक आहे, इकडेही दाखवतो आपण. मी ड्रॉ केलेला हा जो ऍक्सिस आहे, हा झेड ऍक्सिस आहे. हा ऍक्सिस कोणता आहे, झेड ऍक्सिस आहे. दिसतं का हे तुम्हाला, दिसतं? मोठी इमेज काढूयात आपण. ठीक आहे. हा झेड ऍक्सिस आहे. मग याचा न्यूक्लियस, इथं न्यूक्लियस आहे, ऍटम बी चा न्यूक्लियस इथं आहे, हे डॉटने दाखवलेलं आहे मी. ठीक आहे. हा ऍटम ए चा न्यूक्लियस आहे. ए चं ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल आहे 2s, बी चं ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल आहे पी. आता पी मधलं कोणतं ओव्हरलॅप होऊ शकतं पहा, इथं एक ऑर्बिटल आहे, हे अलोंग एक्स ऍक्सिस आहे, ते px झालं. इथं एक ऑर्बिटल आहे, हे अलोंग वाय ऍक्सिस आहे, हे झालं py. इथं एक ऑर्बिटल आहे, हे अलोंग झेड ऍक्सिस आहे, म्हणून हे झालं pz. काय सांगितलंय कन्व्हेन्शनली, झेड ऍक्सिस इज टेकन ऍज इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. ह्या तिन्हीला तुम्ही कसंही रोटेट करू शकता. कोणतंही ऍक्सिस याच्या समोर येऊ शकतं, कोणताही ऍक्सिस याला पॅरलल येऊ शकतो, याला स्ट्रेट येऊ शकतो. पण सांगितलंय काय, आपल्याला घ्यायचा आहे झेड, म्हणून आपण ह्याला अलाइन केला झेड ऍक्सिस. मग झेड ऍक्सिस आणि इथून जर इथपर्यंत जर तुम्ही इंटरन्यूक्लियर ऍक्सिस ड्रॉ केला, तर या 2s वरती ओव्हरलॅप कोण होऊ शकतो, फक्त 2pz ऑर्बिटल होऊ शकतं. एक्स किंवा वाय होऊ शकेल का, एक्स किंवा वाय होऊ शकणार नाही. हे इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती होतंय, इथंच सिग्मा बॉन्ड तयार होतोय.
ठीक आहे. आणि एक्स आणि वाय ला जर ओव्हरलॅप व्हायचं असेल 2px आणि 2py ए ऍटमच्या ऑर्बिटलची, हे बी मधले आहेत, हे ए ऍटमचे 2px आणि 2py बरोबर, तर यांचा बॉन्ड हे लॅटरल ओव्हरलॅपिंग होणार आहे आणि तो काय होणार आहे, पाय बॉन्ड तयार होणार आहे. तो बॉन्ड कोणता तयार होणार आहे, पाय बॉन्ड तयार होणार आहे. मग इथं काय लक्षात घेणार तुम्ही, इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस पहिल्यांदा झेड ला कन्सिडर करायचं. मग झेड ऍक्सिस, जर झेड ऍक्सिस बॉन्ड बनवतोय तर एक px ऑर्बिटल या ऍक्सिस वरती असणार आहे, एक py ऑर्बिटल या ऍक्सिस वरती असणार आहे, आणि हे दोन्ही काय आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर. हे तिन्हीच्या तिन्ही एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. सो त्यांचं ओव्हरलॅपिंग पॉसिबल नाहीये. त्यांचा लॅटरल ओव्हरलॅप होऊ शकतो, अलॉंग द ऍक्सिस ओव्हरलॅप पॉसिबल नाहीये. ओके. देन नेक्स्ट कंडिशन, द कंबाइनिंग atomic ऑर्बिटल्स मस्ट ओव्हरलॅप टू द मॅक्झिमम एक्सटेंट. ह्याने मॅक्झिमम एक्सटेंट मध्ये ओव्हरलॅपिंग दाखवलं पाहिजे. किरकोळ ओव्हरलॅपिंग जर खूप कमी अमाऊंट मध्ये होत असेल तर त्याने स्ट्रॉंग बॉन्ड बनत नाही. सो वी कॅन से द कंबाइनिंग atomic ऑर्बिटल्स, द कंबाइनिंग atomic ऑर्बिटल्स AO आणि त्याच्या पुढे मी एस लिहितोय स्मॉल, म्हणजे atomic ऑर्बिटल्स असं वाचा त्याला वाचताना, रीड करताना, मस्ट ओव्हरलॅप टू द मॅक्झिमम एक्सटेंट. ओके. जेवढा ग्रेटर ओव्हरलॅप असतो तेवढी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते. ग्रेटर ओव्हरलॅप लीड्स टू ग्रेटर इलेक्ट्रॉन डेन्सिटी. किंवा लार्ज इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणू शकता तुम्ही. म्हणजेच बॉन्ड काय असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. इट लीड्स टू स्ट्रॉंगर कोव्हॅलेंट बॉन्ड, आणि स्ट्रॉंगर बॉन्ड बनतो. इट इज डन. घेतलं का लिहून? झालं? येस सर. सर लास्ट पॉइंट. येस, लास्ट पॉइंट. ठीक आहे, परत युट्यूब वरती पहा किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा. सोप्पा आहे तो. जर असाही लक्षात राहिला असेल तर लिहून घेण्यात काही पॉइंट नाही, बरोबर की नाही? जर लक्षातच राहिलाय तो तर लिहून घेण्यात काही पॉइंट नाहीये. पहा, सो गिव्ह द हेडिंग, टाइप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. मॉलिक्युलर ऑर्बिटलचे कोणते टाइप आहेत? ठीक आहे. ऍटॉमिक ऑर्बिटल जे कंबाईन होतात दोन टाइपचे असतात. ऍटॉमिक ऑर्बिटल्स जे कंबाईन होत आहेत, टाइप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. दिसत नसेल तर लिहून घ्या, रिफ्लेक्शन होत तर. टाइप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल, एक्झाम्पल atomic molecules. So in diatomic molecules, प्रायमरी लेवलचे डायटॉमिक मोलेक्युल, मोठी स्टडी तर फक्त सिंपल मॉलिक्युल साठी. सो इन डायटॉमिक मॉलिक्युल टू टाइप्स ऑफ atomic ऑर्बिटल्स कंबाईन. टू टाइप्स ऑफ atomic ऑर्बिटल कंबाईन. कोणत्या दोन प्रकारचे atomic ऑर्बिटल किंवा त्या दोन वेन कंबाईन होऊ शकतात? एक तर अलॉंग द ऍक्सिस किंवा लॅटरल टू ऍक्सिस. म्हणजे दोन टाइपचे ऑर्बिटल होणार आहेत. तर अलॉंग ऍक्सिस ओव्हरलॅप असेल तर त्याला सिग्मा म्हणत असतो, आणि लॅटरल टू द ऍक्सिसच्या तर आपण त्याला काय म्हणत असतो, पाय ऑर्बिटल म्हणतो. म्हणजेच काय पहा, इट मीन्स सिग्मा. सिग्मा काय, सिग्मा म्हणजे काय, मॉलिक्युलर ऑर्बिटल विच इज सिमेट्रिकल अराउंड बॉन्ड ऍक्सिस. राईट डाऊन, मॉलिक्युलर ऑर्बिटल विच इज सिमेट्रिकल. अलॉंग ऍक्सिस आहे म्हणजे सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल अलॉंग बॉन्ड ऍक्सिस. आता इथं इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस किंवा बॉन्ड ऍक्सिस म्हणा किंवा मॉलिक्युलर ऍक्सिस, तिन्हीचं मिनिंग एक. पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल, पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल ऍटॉमिक ऑर्बिटल नाहीये. हे आपण ऍटॉमिक ऑर्बिटल साठी स्टडी केला होता, सिग्मा आणि पाय. आता हे काय आहे,
बॉन्ड पाहिले होते आपण, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड. तसं इथं आता आपण बॉन्ड पाहत नाहीये, मॉलिक्युलर ऑर्बिटल पाहतो. मॉलिक्युलर ऑर्बिटलचा ओव्हरलॅप म्हणजेच बॉन्ड आहे. ओके, सो मॉलिक्युलर ऑर्बिटल्स दोज आर अनसिमेट्रिकल. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स दोज आर unsymmetrical to the bond axis. म्हणजेच काय पहा, एखादा जर सिंपल एक्झाम्पल घेतला आपण, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, H2 मॉलिक्यूल कसा बनतो? H2 मॉलिक्यूल कसा बनेल? यस, जर आपण एनर्जी दाखवली, हायड्रोजनचा एक ऍटम आहे, हा कंबाईन होतो हायड्रोजनच्या दुसऱ्या ऍटम बरोबर. तर हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s1, म्हणजे 1s ऑर्बिटल ऑफ फर्स्ट हायड्रोजन कंबाईन्स विथ 1s ऑर्बिटल ऑफ सेकंड हायड्रोजन. मग 1s ऑर्बिटल समजा हे हायड्रोजनचं आहे, हे दुसऱ्या हायड्रोजनचं 1s ऑर्बिटल आहे. दोन्हीचा शेप कसा आहे? स्पेरिकल आहे शेप. एस ऑर्बिटलचा शेप हा नेहमी काय असतो? स्पेरिकल असतो. आणि ही मी दाखवले डॉटेड लाईन न त्याची एनर्जी, ही काय आहे? त्याची एनर्जी आहे. तर त्याच्यापेक्षा कमी एनर्जी असणारे ऑर्बिटल बनतात, त्याला आपण बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणतो. त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी असणारे ऑर्बिटल बनतात, ज्याला आपण अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणतो. आणि हे कसे बनतात? इथं काय होणार आहे? ऍडिशन होणार आहे. इथं काय होणार आहे? ऍडिशन होणार आहे. आणि इथं 1s करणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे. सबट्रॅक्शन ऑफ 1s आणि 1s चं सबट्रॅक्शन होणार आहे. आणि बनणारे ऑर्बिटल काय असतील? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. मग आता जे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असतील सिमेट्रिकल असतात अलॉंग द बॉन्ड ऍक्सिस. हे काय असतात? अलॉंग द बॉन्ड ऍक्सिस सिमेट्रिकल असतात. ओके, हे दाखवले आहेत न्यूक्लियस. आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जे असतात हे अनसिमेट्रिकल असतात. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जे असतात हे अनसिमेट्रिकल असतात. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल अनसिमेट्रिकल असतात. त्याच्यामध्ये एक नोडल प्लेन असतं किंवा एक नोड म्हणतात त्याला, जिथं ऑर्बिटल प्रेझेंट नाहीये, एम्प्टी जागा आहे, 3 डायमेन्शन एम्प्टी स्पेस आहे, त्याला नोडल प्लेन तरी म्हणतात किंवा नोड तरी म्हणतात, की जिथं प्रोबेबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज 0. ऑर्बिटल दाखवतोय म्हणजे तिथं काहीतरी प्रोबेबिलिटी आहे ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन, का तर तीच डेफिनेशन आहे ऑर्बिटलची. इथं एम्प्टी स्पेस आहे म्हणजेच तिथं काय आहे? नोड आहे. नोड म्हणजेच काय? याला नोड म्हणतात. नोड इज द स्पेस इन बिटवीन द ऑर्बिटल्स वेअर प्रोबेबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज 0. जिथे इलेक्ट्रॉन सापडत नाहीये, म्हणजेच हे काय आहे? अनसिमेट्रिकल आहे. मग याला काय म्हणणार आपण? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि याला काय म्हणणार आपण? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणणार आपण. ठीक आहे, याची एनर्जी जास्त असेल, याची एनर्जी कमी असेल. आता एस आणि एस मिक्स झाल्यानंतर काय बनणार आहे? हे अलॉंग द ऍक्सिसच ओव्हरलॅप होतो, त्यामुळे आपण याला म्हणणार आहे सिग्मा. इथं पायची पॉसिबिलिटी नाहीये. पाय कोण बनवतो पहा. ओके, 2 एस ऑर्बिटल जर मिक्स झाले तर सिग्मा बॉन्ड तयार होतो, म्हणजेच सिग्मा ऑर्बिटल्स तयार होत आहेत. ओके, मग ते 1s प्लस 1s असेल, 1s प्लस 2s असेल किंवा 2s प्लस 2s असेल, काही असेल. ओके, ठीक आहे, 1s प्लस 2s पॉसिबिलिटी नाहीये, का तर एनर्जी वेगळ्या आहेत. मग 1s प्लस 1s असेल, 1s प्लस 1s तरी सिग्मा होणार आहे. 2s असेल तरी सिग्मा होणार आहे. 2pz प्लस 2pz असेल सिग्मा होणार आहे, का तर झेड हा इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे, अलॉंग द ऍक्सिस ओव्हरलॅप होणार आहे. 1s प्लस 2pz तरी सिग्मा होणार आहे. प्लस 2pz असेल तरीही सिग्मा होणार आहे. हे सिग्मा ओव्हरलॅप आहेत. मग पाय जे होत आहेत, पाय ओव्हरलॅप किंवा पाय बॉन्ड कोणाचे होत आहेत? यस, 2px 2py हे ज्यावेळी ओव्हरलॅपिंग होणार आहे त्यावेळी हे काय करतील? हे पाय ऑर्बिटल बनवतील. इथं सिग्माची पॉसिबिलिटी. मग डिनोट करत असताना बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलला आपण सिग्माने डिनोट करतो. ठीक आहे, 1s असेल तर 1s म्हणणार आपण याला, सिग्मा 1s. जर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असेल तर तिथं फक्त आपण एक स्टार ऍड करणार आहे. इथे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे समजावं. मग सिग्मा स्टार आणि 1s आणि 1s कंबाईन होऊन 1sच बनतं. फक्त हे आहे मॉलिक्युल ऍटमचे 1s प्लस ऍटमचे 1s इक्वल टू 1s ऑफ मॉलिक्यूल. यस, दिस इज क्लिअर. इज दिस क्लिअर? रिप्लाय मी. समजतंय का? यस सुरेश. Sir, when it is seen atomic molecular orbital. Where? ओके, ऍटॉमिक ऑर्बिटल तुम्ही ऍटम इंडिव्हिज्युअल असताना कन्सिडर करू शकता.
मॉलिक्युलर ऑर्बिटल तुम्ही मॉलिक्यूल कंप्लीट झाल्यानंतर, बॉन्डिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही मॉलिक्युलर ऑर्बिटल काय करू शकता, पाहू शकता. ओके, तर याच्या ज्या इमेजेस आहेत हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला दाखवतो. ठीक आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटलच्या ज्या काही इमेजेस भेटतील मला, डाउनलोड केलेले नाही आहेत मी, पण मी काय करतो तुम्हाला याच्या इमेजेस नेक्स्ट लेक्चरला स्क्रीन शेअरिंगने दाखवतो. ठीक आहे, येस सर. दुसरा काही डाऊट आहे का सुरेश? वेगळा डाऊट आहे काही का हाच डाऊट होता? सर दिस ओनली डाऊट. ठीक आहे, इथं एक्झाम्पल घेऊ. ओके, इथं दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. सेकंड एक्झाम्पल, कॉम्बिनेशन ऑफ 2p ऑर्बिटल्स. 2p ऑर्बिटल जर मिक्स झाले. ठीक आहे, सो एक्झाम्पल कॉम्बिनेशन ऑफ 2p ऑर्बिटल्स. एक्झाम्पल सेकंड कॉम्बिनेशन ऑफ 2p ऑर्बिटल्स. 2p ऑर्बिटल्स कसे मिक्स होतील पहा. ओके, इफ वी कन्सिडर Z टू बी द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. Z हा इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे, हे आपण जे काही आता आपण पाहिलं होतं तेच कन्सिडर केलं सेम. तर ओके, तर काय होणार आहे, 2pz प्लस 2pz हे काय करू शकतात, सिग्मा बॉन्ड तयार करू शकतात. हे काय करू शकतात, 2pz याचा सिग्मा बॉन्ड करू शकतात, म्हणजे सिग्मा 2pz म्हणणार आपण त्याला. सिग्मा 2pz बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार 2pz हे काय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. जेवढे ऑर्बिटल मिक्स झाले तेवढेच नवीन तयार झाले. हे ॲटॉमिक ऑर्बिटल होते, हे मॉलिक्युलर ऑर्बिटल आहेत. A 2pz, B ऍटम साठी असणारं 2pz हे कंबाईन झाले, हे बनलेले आहेत आता मॉलिक्यूल साठी. टोटल AB या मॉलिक्यूल साठी असणारे 2pz, की ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, सिग्मा ओव्हरलॅप आहे म्हणून सिग्मा 2pz, आणि अँटी बॉन्डिंगला फक्त सिग्माच्या डोक्यावरती स्टार करायचं आहे, हे होणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय म्हणणार आपण, इथं काय असणार आहे पहा, यांची जी काही आता जर हे झालं 2pz, हे सिंपल आहे. म्हणजे काय, अलॉंग द ऍक्सिस आहे, इथं न्यूक्लियस आहे, हे पण अलॉंग द ऍक्सिस आहे, इथं न्यूक्लियस आहे. हे दोन जर कंबाईन झाले तर यांचा ओव्हरलॅप कसा होणार आहे, यांचा ओव्हरलॅप अलॉंग द ऍक्सिस होणार आहे. इथे एक न्यूक्लियस आहे, इथे एक न्यूक्लियस आहे, आणि हा झालेला आहे यांचा ओव्हरलॅप. म्हणजे अलॉंग द ऍक्सिस ओव्हरलॅप होणार आहे 2pz. पहिल्या ऍटमचं 2pz, दुसऱ्या ऍटमचं 2pz, आणि हे जे बनणार आहे हे मॉलिक्यूलचं 2pz बनणार आहे. पण ठीक आहे, दिस इज सिम्पल. पण px आणि py असतील. आता जर px आणि py असतील, जर px आणि py असतील तर हे ऍक्सिस ओव्हरलॅप होतील का? नाही, का तर आपण कन्सिडर केलंय Z हा इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे असं कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे 2pz ऍक्सिस वरती येणार आहे, Z ऍक्सिस वरती. हा त्याला परपेंडिक्युलर असणार आहे, हे पण परपेंडिक्युलर असणार आहे 2px आणि 2py. स्वॅपिंग कसं पॉसिबल आहे, फक्त आणि फक्त लॅटरल करतो. सो लिनियर कॉम्बिनेशन ऑफ दीज ऑर्बिटल्स लीड्स टू फॉर्मेशन ऑफ पाय बॉन्डिंग अँड पाय अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. पाय बॉन्डिंग आणि पाय अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. बॉन्डिंग कधी होईल पहा, पाय बॉन्डिंग जर यांची सिमेट्री सेम असेल. यांची सिमेट्री सेम असेल म्हणजे काय, एक लोब असतो पॉझिटिव्ह, एक लोब असतो निगेटिव्ह. हे जर एकमेकांच्या समोर आले, पॉझिटिव्ह लोब आणि निगेटिव्ह लोब जर मॅच झाले, इक्वल झाले, इन फेज ओव्हरलॅपिंग होतंय, तर इथं काय होणार आहे, हे दोन ऑर्बिटल काय होत इथं, ऑर्बिटल ओव्हरलॅप झाल्यानंतर अशा टाईपचा शेप बनेल इथं. ठीक आहे, अशा टाईपचा शेप बनलेला आहे. न्यूक्लियस कुठे आहेत पहा, इथे एक न्यूक्लियस आहे, इथे एक न्यूक्लियस आहे. हे हे कंबाईन झालेत, म्हणजे पॉझिटिव्ह लोब वरती कंबाईन झाला, निगेटिव्ह लोब खाली कंबाईन झाला. म्हणजे टोटल वरचा पॉझिटिव्ह लोब बनला, टोटल खालचा निगेटिव्ह लोब बनला. म्हणजे हे थोडंसं सिमेट्रिक आहेत. पण इन बिटवीन जर ऍक्सिस पाहिलं तुम्ही, इथं इन बिटवीन जर ऍक्सिस टोटल प्लेन काय आहे, मी जर इथं पेपर ठेवला तर ह्या टोटल या पेपरच्या प्लेन काय आहे, नोडल प्लेन आहे, किंवा याला आपण म्हणत असतो नोड आहे. इथं प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन काय आहे, 0 आहे. इथं नोड येते, किंवा अलॉंग ऍक्सिस हा इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे. इथं अलॉंग ऍक्सिस सिमेट्रिक नाहीये, एक पॉझिटिव्ह लोब वरती आहे, एक निगेटिव्ह लोब आहे, तर हे सिमेट्रिक नाहीये. म्हणून याला आपण काय म्हणत असतो, पाय ऑर्बिटल म्हणत असतो. मग इथं पाय ऑर्बिटल जे बनलेलं आहे हे पाय बॉन्डिंग ऑर्बिटल बनलेलं आहे. याची एनर्जी कमी आहे, पाय बॉन्डिंग ऑर्बिटल बनलेला आहे. पण याच्या अपोजिट केस झाली. फॉर एक्झाम्पल पहा, जर पॉझिटिव्ह लोब आणि निगेटिव्ह लोब एकमेकांच्या समोर आले, आणि निगेटिव्ह लोब आणि पॉझिटिव्ह लोब जर एकमेकांचे, अशी जर केस असेल, पॉझिटिव्ह हे जर
अशा वेळी काय होणार आहे, यामधलं रिपल्शन वाढणार आहे. रिपल्शन वाढते म्हणजे काय करतंय, एनर्जी वाढते. मिक्सिंग याचं पॉसिबल नाहीये, मिक्सिंग पॉसिबल नाहीये. या टाईपचा शेप बनतो. पॉझिटिव्ह लोब असता तर तो मिक्स झाला असता. इथं मिक्स नाही झाले लोब, आपण लोब सेपरेटच दाखवणार आहोत. मग हे लोब काय झालेले नाहीत, मिक्स झाले नाहीत. इथं पण एक नोडल प्लेन आहे आणि इथं दोन न्यूक्लियस आहेत, इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे. तर याला आपण काय म्हणणार, पाय स्टार म्हणणार. पाय स्टार पी होतं हे, पाय पी ऑर्बिटल, पाय पी बॉन्डिंग ऑर्बिटल, पाय स्टार पी अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. अँटी बॉन्डिंग म्हणजे स्टारने रिप्रेझेंट केलेलं आहे आपण. ओके, तर या टाइप मध्ये काय होणार आहे, ओव्हरलॅपिंग होणार आहे. जशा ऍटॉमिक ऑर्बिटलच्या एनर्जी पाहिल्या आपण अकॉर्डिंग टू अफोगू डायग्राम, तशा सेम एनर्जी लेवल्स असणार आहेत या मॉलिक्युलर ऑर्बिटलच्या. किती मॉलिक्युलर ऑर्बिटल पाहिले पहा आपण, सिग्मा 1s होऊ शकतं, सिग्मा स्टार 1s होऊ शकतं, ठीक आहे, सिग्मा 2s होऊ शकतं, सिग्मा स्टार 2s होऊ शकतं. त्याच्यानंतर काय होणार आहे, सिग्मा 2pz होऊ शकतं, सिग्मा स्टार 2pz होऊ शकतं. त्याच्यानंतर पाय px होऊ शकतं किंवा पाय py होऊ शकतं, पाय स्टार px किंवा पाय स्टार अँटीबॉन्डिंग आहेत हे py होऊ शकतात. एवढे ऑर्बिटल पॉसिबल आहेत. आपण कुठपर्यंत कन्सिडर केले, 1s 2s 2p इथपर्यंत कन्सिडर केले. 2 शेल पर्यंत आपण फक्त कन्सिडर करतोय. एवढे सगळे ऑर्बिटल तयार होत आहेत. एवढे मॉलिक्युलर ऑर्बिटल माहित झाले आपल्याला. कधी तयार होतील, 1s कधी होईल, जर 1s ऑफ ॲटम कंबाईन्स विथ 1s ऑफ सेकंड ॲटम, सिग्मा 1s होणार आहे. जर सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1 हे दोन तयार होणार आहेत, दोन मिक्स झाले तर. जर 2s आणि 2s कंबाईन होत आहेत तर सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s बनतात, ज्याच्यामधलं सिग्मा 2s हे बॉन्डिंग आहे, सिग्मा स्टार हे अँटी बॉन्डिंग आहे. सेम जर 2pz आणि 2pz मिक्स झाले तर 2pz सिग्मा आणि सिग्मा स्टार 2pz म्हणजे बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग असे दोन ऑर्बिटल तिथं काय होत आहेत, तयार होत आहेत. आता px आणि py मध्ये सिग्मा तयार होत नाही. px आणि py मध्ये नेहमी पाय ऑर्बिटल तयार होतं, का तर आपण इंटरन्यूक्लियर ऍक्सिस फक्त झेड ला कन्सिडर करतोय आणि हे झेड वरती नाही आहेत. याचे लोब्स कुठे आहेत, एक्स आणि वाय ऍक्सिस वरती आहेत, की जे इंटरन्यूक्लियर ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहेत. म्हणून याचं लॅटरल ओव्हरलॅपिंग होतं. इथं तयार होणारे ऑर्बिटल आता सिग्मा होत नाही, तिथं पाय होतात. मग सेमच परत जर दोन px ऑर्बिटल मिक्स झाले दोन वेगवेगळ्या ऑर्बिटलचे तर पाय px आणि पाय स्टार px होणार. दोन ऑर्बिटल तयार होणार, बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग. आणि जर दोन py ऑर्बिटल दोन ऍटमचे जर एकत्र आले तर काय होणार आहे, 2 पाय यस py आणि पाय स्टार 2py, पाय 2py आणि पाय स्टार 2py हे बॉन्डिंग असेल, हे अँटी बॉन्डिंग असेल. या सगळ्या ऑर्बिटल मध्ये पण एनर्जी लेवल आहेत की ज्या एनर्जी लेवल अफोगू सारख्या डायग्रामने नाही दिलेल्या, तर एक्सपेरिमेंटली काय केलेल्या आहेत, एक्सपेरिमेंटली एक्सप्रेस केलेल्या आहेत, त्या फाइंड झालेल्या आहेत एक्सपेरिमेंटली. त्या एनर्जी लेवल आपण काय करूयात, नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. सर आलेले आहेत. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप दिस सेशन. काही डाऊट आहे कोणाला आणखी? एव्हरीथिंग इज क्लिअर? इज एव्हरीथिंग क्लिअर?